चला तर आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या पॉईंटमध्ये या धड्यामध्ये असणारं जे नर्ड्स इक्वेशन आहे हे आज आपण शिकूया की हे इक्वेशन नेमकं काय आहे आणि याचा यूज देखील काय आहे हे आता आपण बघणार आहोत. तर नर्ड्स इक्वेशन हे काय आहे तर एक प्रकारचं इक्वेशनच आहे. हे इक्वेशन फक्त आपल्याला काय करतं, एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं तर हे एक प्रकारचं रिलेशन म्हणजे एक संबंध सांगतं. कशामधला तर सेल पोटेन्शियल ज्याला आपण ई म्हणतो, म्हणजे सेलचं जे काही निर्माण होणारं जे व्होल्टेज आहे त्याला आपण सेल पोटेन्शियल असं म्हणतो याचं, आणि त्यामध्ये असणारं जे केमिकल आहे या केमिकलचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे या कॉन्सन्ट्रेशनचं आणि या ठिकाणी निर्माण होणाऱ्या व्होल्टेजचं याचं एक प्रकारचं रिलेशनशिप आपल्याला जे इक्वेशन प्रोव्हाइड करतं त्या इक्वेशनला आपण नर्ड्स इक्वेशन असं म्हणतो. मग आता हे इक्वेशन काय आहे तर इक्वेशन असं आहे की सेल पोटेन्शियल ई इज इक्वल टू स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणजेच ई नॉट मायनस आर टी डिवायडेड बाय एन एफ इंटू एल एन concentration of product divided by concentration of reactant. तर हे एक इक्वेशन आहे. हे इक्वेशन आपण नर्ड्स इक्वेशन या नावाने ओळखतो. याच्यामध्ये हे आहे सेल पोटेन्शियल आणि या ठिकाणी आहेत कॉन्सन्ट्रेशन. तर याचं आणि याचं एक रिलेशन आहे किंवा ह्या रिलेटमध्ये ते एकमेकाशी रिलेट करतात. तर हे इक्वेशन रिलेटिव्ह इक्वेशन म्हणजेच नर्ड्स इक्वेशन आहे. म्हणजे यदाकदाचित आपल्याला कॉन्सन्ट्रेशन प्रोव्हाइड केलेले असतील तर त्यावरून आपण त्यातून निर्माण होणारं व्होल्टेज म्हणजेच सेल पोटेन्शियल आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. हे असं इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये हा जो एल एन नावाचा भाग आहे हा म्हणजे लॉग टू द बेस ई आहे, ज्याला आपण नॅचरल लॉग असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती की हा नॅचरल लॉग मात्र सहजासहजी काढता येत नाही, म्हणून या लॉगला आपण लॉग टू द बेस 10मध्ये कन्वर्ट करतो, ज्याला आपण मॅनमेड लॉग असं म्हणतो. मग हे जर करायचं असेल या एल एनच्या ऐवजी जर लॉग टू द बेस 10 घ्यायचा असेल तर आपण या फॅक्टरला 2.303ने मल्टिप्लाय करतो. म्हणून हेच इक्वेशन आता कसं होईल, ई इज इक्वल टू ई नॉट मायनस आर टी. आता याला मल्टिप्लाय कितीनं करायचं आहे, 2.303 डिवायडेड बाय हे एन एफ आहे तसं, आणि हे आता काय होईल, जे एल एन आहे हे एल एन आता काय होईल लॉग टू द बेस 10 होईल. आणि मग काय होईल, हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. तर अशा प्रकारे आपण या आर टीला आपण 2.303ने मल्टिप्लाय केलं की एल एन जे आहे लॉग टू द बेस ई आहे त्याचं रूपांतर हे लॉग टू द बेस 10मध्ये होतं. आणि मग आता हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतो. लॉग टेबलच्या सहाय्यानं आता हा प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. तर अशा प्रकारे हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला नर्ड्स इक्वेशन असं म्हटलं जातं. आता यामध्ये कधी कधी काय होतं की आपण हे समजा नर्ड्स इक्वेशन काही कंडिशनला घेतलं, जसे की आपण टेम्परेचर जे आहे हे टेम्परेचर स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजेच किती 25 डिग्री सेल्सिअस ठेवलं. म्हणजेच किती असतं 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे जवळपास आपण म्हणतो की 298 केल्विन आहे, बरोबर आहे का नाही. 273मध्ये हे जर 25 मिसळलं तर हे किती होईल 298 केल्विन होईल. यामध्ये टेम्परेचर तर ठेवलं, आर हा तर गॅस कॉन्स्टंट आहे. आर गॅस कॉन्स्टंट आरची जर किंमत आपण पाहिली तर ती असते 8.314 जी की फिक्स आहे, ही कधी बदलत नाही. यानंतर एफ, हे एफ आपण बघितलं तर एफ म्हणजे फॅरेडे, आणि फॅरेडे म्हणजेच किती असतं तर 96500 कुलम एवढं असतं. कारण एक फॅरेडे म्हणजे किती तर 96,500 कुलम असं म्हणतो. मग
म्हणजे एवढ्या व्हॅल्यू आपण फिक्स केल्या. समजा आर तर फिक्सच आहे, टेम्परेचर आपण 25 ठेवलं, फॅरेडे हे फिक्सच आहे 96,500, 2.303 ही सुद्धा किंमत फिक्स आहे. मग आपण एवढा समजा भाग घेतला आणि ह्या जर व्हॅल्यू आपण जर ठेवल्या तर काय होईल, तर बघा आरची किंमत आहे या ठिकाणी 8.314 इंटू टेम्परेचर आहे 298 केल्विन इंटू हे 2.303 डिवायडेड बाय आपण केलं या ठिकाणी एफ म्हणजे 96,500. तर या सगळ्यांना जर आपण मल्टिप्लाय केलं तर याचा आन्सर येतं 0.0592 एवढं आपल्याला आन्सर मिळतं. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत या जर आपण टेम्परेचर 25 ठेवलं, आरची व्हॅल्यू एवढी ठेवली, एफ एवढं ठेवलं, तर हे ज्या व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यूची किंमत येते 0.0592 एवढी येते. मग अशी जर येत असलेली किंमत जर आपण याच फॉर्म्युल्यामध्ये ठेवली तर हाच फॉर्म्युला आता असा येतो E इज इक्वल टू ई नॉट मायनस याची किंमत किती आली 0.0592 डिवायडेड बाय काय आहे एन इंटू हे लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. तर हा फॉर्म्युला आपल्याला केव्हा वापरता येतो, तर जेव्हा तुम्हाला टेम्परेचर सांगितलेलं असेल 25 डिग्री सेल्सिअस, तर आणि तरच तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतो. आणि मग या फॉर्म्युल्यावर आधारित जे काही प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम आपल्याला काय करायचे आहेत, एक सॉल्व करायचे आहेत. मग आता हे कसे सॉल्व करायचे आपण पाहूया आता. तर हे नड्स इक्वेशन आहे, परीक्षेमध्ये येतं, पण त्याआधी आपण हे काय काय आहेत व्हॅल्यू हे पण आधी समजून घेऊया. ई म्हणजे असतं सेल पोटेन्शियल. बघा ई म्हणजे आहे सेल पोटेन्शियल. आता सेल पोटेन्शियल याला आपण साध्या भाषेमध्ये व्होल्टेज असं म्हणतो. जसं की काही सेल आपण पाहिल्या की 1.5 वोल्ट तयार करत होत्या, 9 वोल्ट, 2 वोल्ट, हे जे काही वोल्ट असतं जे की ती सेल तयार करते तर त्याला आपण म्हणतो सेल पोटेन्शियल. आता दुसरं आहे की स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणजे काय, तर त्याच्या डोक्यावर आपण 0 लिहितो आणि याला आपण नाव देतो स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. सेल पोटेन्शियल. आता स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणजे काय, जर हेच पोटेन्शियल जे आहे आपण 25 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर या जर स्टँडर्ड कंडिशनला आपण जर हेच सेलचं जर पोटेन्शियल मेजलं, व्होल्टेज मोजलं, तर ते जे काही मिळणारं व्होल्टेज आहे या पर्टिक्युलर टेम्परेचरला आणि प्रेशरला त्यालाच म्हणायचं आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. जसे की आपली रेग्युलर बॅटरी आहे ही नॉर्मल आपण पाहतो या टेम्परेचरला 1.45 वोल्ट प्रोड्यूस करते. मात्र ही सेल आपण जर 25 डिग्री आणि 1 ॲटमॉस्फेरिकला पाहिला तर समजा तो 1.48 वोल्ट प्रोड्यूस करत असेल तर ह्या वोल्टला आपण काय म्हणायचं आहे, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असं म्हणायचं आहे. यानंतर आहे एन. एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्वड इन द रिॲक्शन. एखादी ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होते तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व आहेत तर त्याला आपण एन असं म्हणतो. जसं की आपण पाहिलं झिंक आहे, झिंकचं ऑक्सिडेशन होतं Zn+2 विथ द रिलीज ऑफ 2 इलेक्ट्रॉन आणि मग हे 2 इलेक्ट्रॉन कोण काय करतं, कॉपर जे आहे ते ॲक्सेप्ट करतं. म्हणजे इथं किती इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होईल ॲक्च्युअली, तर 2 इलेक्ट्रॉनचं होईल. म्हणून या ठिकाणी आपण एनची व्हॅल्यू किती घेतो, 2 घेत असतो. एन मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन दॅट ट्रान्सफर्ड इन दिस रिॲक्शन. यानंतर आहे हे लॉग टू द बेस 10 म्हणजेच लॉग आहे आणि या बाजूला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. पहिल्यांदा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन जे काही रिॲक्टंटचं आहे ते आपण घ्यायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे हे नड्स इक्वेशन आहे. आता काही आपण या ठिकाणी बघूया
एखादी रिॲक्शन घेऊया आपण. समजा आपण घेऊया ए रिॲक्ट्स विथ दिस बी प्रोड्युसेस दिस सी प्लस डी. आता यामध्ये ए हा बी हे दोघं जण रिॲक्टंट आहेत, तर सी आणि डी हे काय दोघंही प्रोडक्ट्स आहेत. तर स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी आणि स्मॉल डी हे मात्र काय आहेत, तर या ठिकाणी कोएफिशियंट आहेत, अंक आहेत की ज्याचा वापर यांना बॅलन्स करण्यासाठी केला जातो. तर अशी एक केमिकल रिॲक्शन आहे असं समजायचं आहे आपण. आणि मग अशी केमिकल रिॲक्शन असेल तर यासाठी हे नट्स इक्वेशन आता कसं होईल, तर अगदी सोपं आहे. सेल पोटेन्शियल E इज इक्वल टू स्टँडर्ड सेल पोटेन्शियल E0 मायनस 0.0592. आता हे कधी घ्यायचं, तर 25 डिग्री दिलं असेल तरच घ्यायचं. नसेल 25 डिग्री दिलं, 25च्या व्यतिरिक्त असेल तर आपल्याला हा जो वरचा फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता मी असं कन्सिडर करतो की ही रिॲक्शन आहे, ही कंडक्ट केलेली आहे 25 डिग्री सेल्सिअसला, म्हणून मी हे इक्वेशन इथं घेतो आहे. डिवायडेड बाय आहे हा एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलेले आहेत ह्याची व्हॅल्यू इथे येते, इनटू हे लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. तर प्रोडक्ट कोण आहेत, दोन आहेत, सी आणि डी. तर याचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू इट्स पॉवर. याची पॉवर, सीची पॉवर काय आहे, तर स्मॉल सी, डीची पॉवर काय आहे, स्मॉल डी, हे त्याची पॉवर घ्यायची आहे. डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, म्हणजे रिॲक्टंटमध्ये कोण आहे, तर ए आहे आणि बी आहे. तर यांचा प्रोडक्ट घ्यायचा आणि जे काही कोएफिशियंट बॅलन्समध्ये यूज केलेले आहेत हे मात्र या ठिकाणी घ्यायचे, पॉवर घ्यायचे ए आणि बीचा जो कोएफिशियंट आहे तो आहे स्मॉल बी. तर अशा प्रकारे हे जर इक्वेशन असेल तर अशा इक्वेशनसाठी हे नट्स इक्वेशन या प्रकारे लिहिलं जात असतं. आता आपण जर विचार केला की आपण असं म्हटलं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ जे सी आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी आहे हे समानच आहे, सोबतच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी हे सगळेच्या सगळे समान आहेत. याचा अर्थ हे जर दोन घेतलं, हे पण दोनच आहे, हे पण दोनच आहे, हे पण दोनच आहे, किंवा हे आपण एक घेतलं तर हे पण एक आहे, हे पण एक आहे, हे पण एक आहे. आणि ह्या दोघाला ह्या दोन समान संख्येनं जर भागलं तर आपल्याला माहिती आहे याचा आन्सर किती होतं, 1. आणि लॉग 1 म्हणजेच किती असतो, तर लॉग 1 इज नथिंग बट 0. आणि लॉग 1 काय असतो, 0 असतो. आणि 0नं या संख्येला जर आपण गुणलं तर हे आन्सर किती होऊन जातं, 0 होऊन जातं. मग हे जर आन्सर 0 झालं तर अशा वेळेस मात्र काय येतं, E इज इक्वल टू E0 इतकं येतं. म्हणजे जेवढं काही सेल पोटेन्शियल आहे तेवढं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असतं, किंवा जेवढं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आहे तेवढंच या ठिकाणी सेल पोटेन्शियल असतं जेव्हा ऑल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स आर इक्वल. तर अशा प्रकारे हे आपण पहिल्या ह्याच्यामध्ये आपण नीट समजून घेतो. तरी परत एकदा सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये एक नट्स इक्वेशन नावाचा भाग आहे. हा भाग अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे. हा काय सांगतो, एक रिलेशन सांगतो, सेल पोटेन्शियलचं कॉन्सन्ट्रेशन सोबत असणारं रिलेशन सांगतो. काय आहे हे रिलेशन, तर E इज इक्वल टू E0 मायनस RT डिवायडेड बाय NF इंटू LN मीन्स लॉग टू द बेस E कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. यामध्ये आपण LNचे प्रॉब्लेम सोडवू शकत नाही, म्हणून LNला आपण लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 2.303 ने याला मल्टिप्लाय करतो. म्हणून हेच इक्वेशन येतं, E इज इक्वल टू E0 मायनस RT इंटू 2.303 डिवायडेड बाय NF इंटू लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता या इक्वेशनमध्ये आरची किंमत आहे 8.314 ठेवली. टेम्परेचर हे 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 फिक्सड केलं.
हे 2.303 कॉन्स्टंट आहे आणि एफची व्हॅल्यू आहे ती 96500 कुलम ठेवली तर आपल्याला माहिती आहे या सगळ्यांचा जो काही गुणाकार भागाकार आहे तो येतो 0.0592. ही व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवली तर आपल्याला एक नवीन फॉर्म्युला मिळतो. सेल पोटेन्शियल E इज इक्वल टू स्टँडर्ड सेल पोटेन्शियल E0 मायनस 0.0592 डिवायडेड बाय N2 log to the base 10 concentration of product divided by concentration of reactant. यामध्ये E काय आहे तर E सेल पोटेन्शियल आहे, E नॉट काय आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आहे आणि N काय आहे तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड ड्युरिंग द रिॲक्शन. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आहे. एक उदाहरण आपण घेतलं ABBCCDD तर यामध्ये E इज इक्वल टू E नॉट मायनस 0.0592 डिवाइड बाय N का घेतलं कारण टेम्परेचर 25 आहे म्हणून इंटू लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आपण ठेवलं. इफ द ऑल द कॉन्सन्ट्रेशन्स आर सेम जर हे कॉन्सन्ट्रेशन सगळे सारखीच असतील तर अशा आणि अशाच वेळेस दी सेल पोटेन्शियल इज इक्वल टू स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. म्हणजे हे व्हॅल्यू येण्याचं एकच कारण असू शकतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू काय आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. अदरवाईज हे असं कधी येणार नाही. फक्त हे एकाच वेळेस येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट असेल तर किंवा ऑल कॉन्सन्ट्रेशन्स आर सेम. तर हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. यानंतर आता बघूया आपण याचे काही प्रॉब्लेम्स आहेत. हे प्रॉब्लेम्स आपण बघूया. या ठिकाणी बघा आता पहिला आपण प्रॉब्लेम जो आहे तो आपण घेऊया. जसं की CD सिंगल व्हर्टिकल लाईन CD+2 डबल व्हर्टिकल लाईन CU+2 सिंगल व्हर्टिकल लाईन CU. आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक नड्स इक्वेशन या ठिकाणी मांडायचं आहे. मात्र ही जी रिॲक्शन आहे हे असं समजूया की आपण हे 25 डिग्री सेल्सिअसला केलेली आहे. तर अशा वेळेस याचं सेल पोटेन्शियल किती असेल तर आपल्याला फॉर्म्युला पाठच असावा लागतो. सेल पोटेन्शियल E इज इक्वल टू स्टँडर्ड सेल पोटेन्शियल मायनस 25 डिग्री सेल्सिअस आहे म्हणून 0.0592 डिवायडेड बाय N इंटू log to the base 10 concentration of product divided by concentration of reactant. आता अशा प्रकारे या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला याचं काय काढायचं आहे सेल पोटेन्शियल. मग आता यामध्ये आपण जर हे बघितलं तर हे एक सेल नोटेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे ज्याच्यात आपल्याला स्पष्ट हे नाही सांगता येत की रिॲक्टंट कोण आहे आणि प्रोडक्ट कोण आहे. म्हणून आपल्याला सुरुवातीला याला काय करावं लागेल सिम्पल रेडॉक्स रिॲक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करतो तर आपल्याला माहिती आहे डाव्या बाजूला जे असतात ते ॲनोड असतात आणि ॲनोडचं नेहमी काय होतं ऑक्सिडेशन होतं. कसं होतं तर CD gives CD2+ विथ द रिलीज ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. हे झालं ऑक्सिडेशन क्रिया. तर उजव्या बाजूला काय होतं असतं रिडक्शन. म्हणजे कसं होतं तर CU2+ हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे ते ॲक्सेप्ट करतात अँड प्रोड्युसेस द CU. तर अशा प्रकारे ही आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि ही आहे रिडक्शन रिॲक्शन. कारण या बाजूला ॲनोड आहे जिथं ऑक्सिडेशन होतं, या बाजूला कॅथोड आहे कारण तिकडं काय होतं रिडक्शन. मग आता दोन्हीही रिॲक्शन लिहिलेले आहेत. आता दोघांची बेरीज करा. ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन म्हणजे मिळेल काय आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन. इलेक्ट्रॉन सारखे आहेत त्यामुळे आपण काय केले कॅन्सल केलं कारण जे तिरकं सारखं असतं ते बेरीज करताना आपण कॅन्सल करतो. हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. यानंतर आपण हे खाली लिहून घेतो. हे CD प्लस हे CU2+ gives CD+2 प्लस CU. आता यामध्ये आपल्या लक्षात येतं की हे जे CD आहे हे सॉलिड आहे. कधी हे आयन जे असतात ॲक्युवस फॉर्ममध्ये असतात, लिक्विड फॉर्ममध्ये असतात. हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि कॉपर हे जे आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये असतं. आता आपण ज्यावेळेस द्रावण बनवतो द्रावणात फक्त आयन असतात, सॉलिड नसतात
आणि अशा वेळेस म्हणून आपण काय करतो, या सॉलिडचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड इज निग्लिजिबल, किंवा त्यांना आपण घेत नाही या ठिकाणी, त्यांना आपण सरळ सरळ निग्लेक्ट करून टाकतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड असेल किंवा जे सॉलिडचं जे आहे किंवा एकदम प्युअर लिक्विड आहे, जसं की पाणी वगैरे जरी आलं, एकदम प्युअर लिक्विड जरी आले तरीसुद्धा त्यांचे कॉन्सन्ट्रेशन आपण इथं घेत नाही. त्यांचे कॉन्सन्ट्रेशन युनिटी म्हणजेच एक आहे असं समजतो आणि त्यांना निग्लेक्ट करतो. मग अशा वेळेस या ठिकाणी प्रोडक्टमध्ये फक्त मग आता कुणाचं कॉन्सन्ट्रेशन घेणार तर CD2+ घेणार, आणि रिॲक्टंटमध्ये कुणाचं घेणार तर CO2+ घेणार. मग आता हेच इक्वेशन आता कसं होईल आपलं, तर सेल पोटेन्शियल E=E0 मायनस 0.0592 डिवायडेड बाय, आता N म्हणजे काय, तर N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड ड्युरिंग द रिॲक्शन. या रिॲक्शन घडताना किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, तर याच्याकडून इकडं किती इलेक्ट्रॉन गेले, तर हे 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच Nची व्हॅल्यू असते, म्हणून इथं डिवायडेड बाय 2 करतो, इनटू हे लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. आता प्रोडक्टमध्ये भलेही दोघं आहेत, मात्र सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी घेतलं असल्यामुळं हे निग्लेक्ट करतो, म्हणजे फक्त कुणाचं कॉन्सन्ट्रेशन येईल तर CD+2चं कॉन्सन्ट्रेशन येईल, CD+2चं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटमध्ये फक्त कुणाचं कॉन्सन्ट्रेशन येईल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu+2 आयन. अशा प्रकारे या ह्याच्यासाठी अशा प्रकारे आपण हे इक्वेशन काय करतो, लिहित असतो. तर अशा प्रकारे कोणतंही इक्वेशन तुम्हाला जर दिलं असेल तर त्याचं नट्स इक्वेशन जर लिहायला विचारलं असेल तर या प्रकारे तुम्ही लिहू शकता. ही पद्धत आहे. अजून एक आपण उदाहरण घेऊया की समजा हाफ रिॲक्शन दिली, जसे की तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे की Zn+2 आयन आहे, सिंगल व्हर्टिकल लाईन हा Zn आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे, एक हाफ रिॲक्शन दिलेले, हाफ रिडक्शन रिॲक्शन आहे. कसं सोडवाल तुम्ही ह्याला, तर Zn+2 जो असतो तो काय करतो, 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि याचं रूपांतर Zn मध्ये होतं. आता यामध्ये हा झाला रिॲक्टंट आणि हा झाला प्रोडक्ट हा सॉलिडमध्ये आहे, म्हणजे ह्या तर घ्यायचाच नाही आपल्याला इक्वेशनमध्ये. याचं जे सेल पोटेन्शियल होईल ते काय होईल, E= स्टँडर्ड सेल पोटेन्शियल E0 मायनस 0.0592, कारण हे आपण 25 डिग्री सेल्सिअसला असं कन्सिडर करायचं, डिवायडेड बाय N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड किती आहे 2, इनटू लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टमध्ये काहीच नाही, कोणताही आयन नाही, इथं सॉलिड आहे आणि सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी मानतो आपण, घेत पण नाही, डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे कोण आहे रिॲक्टंटमध्ये Zn+2 आयन. तर अशा प्रकारे या इक्वेशनसाठी किंवा ह्या नोटेशनसाठी हे नट्स इक्वेशन आपण या प्रकारे घेत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला मग कोणताही प्रॉब्लेम प्रोव्हाइड करत असताना E0ची व्हॅल्यू देतील आणि याद्वारे कॉन्सन्ट्रेशन एक प्रोव्हाइड करतील, याद्वारे तुम्हाला याचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेमसुद्धा काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. आपण असाच एक प्रॉब्लेम या ठिकाणी घेऊ आता आणि तो सोडवून बघू आपण की कशा प्रकारे आहे. तर प्रॉब्लेम असा आहे, एक त्या ठिकाणी सेल नोटेशन प्रोव्हाइड केलेलं आहे बघा. हे टीन आहे SN, सिंगल व्हर्टिकल लाईन SN+2, SN+2चं कॉन्सन्ट्रेशन त्यांनी दिले 0.02 मोलार, डबल व्हर्टिकल लाईन Ag+, याचंही कॉन्सन्ट्रेशन दिले 0.01 मोलार, सिंगल व्हर्टिकल लाईन Ag. टेम्परेचर यांनी प्रोव्हाइड केलं, टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस आणि E0 व्हॅल्यू यांची प्रोव्हाइड केलेली आहे. E0 व्हॅल्यू आहे बघा, झिंकची दिलेली आहे E0 व्हॅल्यू
-0.136 वोल्ट आणि ई नॉट व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे ए जीची, जी आहे जी आहे 0.800 वोल्ट. आता एवढी इन्फॉर्मेशन त्यांनी जर प्रोव्हाइड केली असेल तर याद्वारे आपल्याला आता सोडवायचं आहे की या सेलची सेल पोटेन्शियल म्हणजे ईची व्हॅल्यू ही किती आहे. आता सोडवणं अगदी सोपं आहे. सोडवण्यासाठी फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म्युला काय आहे, तर ई इज इक्वल टू ई नॉट. आता ई नॉट म्हणल्यावर इथं मात्र दोघांच्या दिलेले आहेत, मात्र ई नॉट हे आपल्याला सेल पोटेन्शियल घ्यायचं आहे. ई नॉट म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल घ्यायचं आहे आणि ई नॉट पोटेन्शियल म्हणजे ई नॉट पोटेन्शियल आपण म्हणूया की हे पोटेन्शियल किती असतं, तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड, ज्याला आपण CA असं म्हणतो. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला आहे. मग आता याच्यामध्ये कॅथोड कोण आणि ॲनोड कोण हे पण लक्षात घ्यावं लागतं. कॅथोड म्हणजे ज्याच्यावर ऑक्सिडेशन होतं तो कॅथोड असतो, बरोबर आहे का. ज्याच्यावर रिडक्शन होतं ते कॅथोड असतं आणि ज्याच्यावर ऑक्सिडेशन होतं तो कोण असतो, ॲनोड असतो. मग चला आधी आपण रिॲक्शन लिहून घेऊया. रिॲक्शन कशी होईल मी खाली लिहितो थोडंसं. हे असं होईल, SN घेऊज SN+2 प्लस काय होईल 2 इलेक्ट्रॉन्स आणि नंतर काय होईल Ag प्लस ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन टू प्रोड्यूस द Ag. आता यामध्ये हा 2 देतोय, हा 1 घेतोय, दोन्ही बॅलन्स नाहीत इलेक्ट्रॉन, म्हणून आपण याला 2 न मल्टिप्लाय करतो 2. मग याला ही 2 न होईल आणि याला सुद्धा 2 न होईल आणि मग दोघांची बेरीज आपण करतो. हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात आणि मग शिल्लक काय राहील SN प्लस Ag प्लस घेऊज SN+2 प्लस 2Ag. यामध्ये आपण बघतो की टीनचं ऑक्सिडेशन होतं आहे. ऑक्सिडेशन ज्याचं होतं तो असतो आहे ॲनोड आणि ज्याचं रिडक्शन होतं आहे ते असतं आहे कॅथोड. मग ह्या व्हॅल्यू आपण इथं ठेवूया. E0 कॅथोड कोण आहे सिल्वर, म्हणजे याची व्हॅल्यू ठेवा 0.800 वजा E0 ॲनोड कोण आहे टीनची व्हॅल्यू इथं टीन आहे SN, टीनची व्हॅल्यू ठेवा -0.136. मग काय होईल हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि दोघाची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज किती येईल बघा. हे 6 हे 3 हे 9.0 म्हणजे 0.936 हे असेल तुमचं ई नॉट सेल म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असेल. यानंतर आपण आता हे इक्वेशन लिहून घेऊया. नर्ड्स इक्वेशन कसं काढतो आपण, E इज इक्वल टू काढतो ई नॉट मायनस 0.0592 डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू किती असेल, आता किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले 2 म्हणून 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टमध्ये कुणाचं कॉन्सन्ट्रेशन येईल SN+2चं येईल, SN+2चं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टनमध्ये कुणाचं कॉन्सन्ट्रेशन होईल तर Agचं कॉन्सन्ट्रेशन होईल Ag+. मात्र याचा कोएफिशियंट जो आहे तो त्याची आपण पॉवर लिहितो 2. अशा प्रकारे हे इक्वेशन आपण लिहून ठेवलं. आता व्हॅल्यू ठेवूया. E इज इक्वल टू ई नॉटची व्हॅल्यू आपण किती काढली 0.936 जी की तर काढली आपण, ही ठेवली मायनस हे 0.0592 डिवायडेड बाय 2 इंटू हे लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ जे आहे टीनचं ते आहे 0.02 डिवायडेड बाय Ag+1चं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आहे 0.01 मात्र याचा आपल्याला घ्यायचा आहे स्क्वेअर. तर आता आपण सगळ्या व्हॅल्यू आता ठेवलेल्या आहेत. आता ठेवल्यानंतर आपल्याला राहतं ते म्हणजेच हे सोडवून घ्यायचं आहे आपल्याला
आणि सोडवल्यानंतर आलेली जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू याच्यामधून काय करायची आहे, मायनस करायची आहे. आणि ही व्हॅल्यू मायनस केल्यानंतर मग जे आन्सर येईल ते आन्सर आपल्याला लिहायचं आहे, जे की आपण असं लिहू शकतो E = 0.936 मायनस या सगळ्यांचा जो काही आहे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर याचा आन्सर येतं 0.0681 एवढं येतं. आणि दोघांच्यातून मायनस केलं, हे सबस्ट्रॅक्ट केलं तर 0.8679 व्होल्ट एवढं या सेलचं काय मिळतं, सेल पोटेन्शियल आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे कोणतंही गणित असेल तर त्या गणिताला अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे आणि त्याचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं, हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन स्वतः लॉग टेबलचा वापर करून करायचं आहे. आणि मला हे आन्सर केल्यानंतर एवढंच येतं का हे करून मला या ठिकाणी सेंड करायचं आहे. तर हे जे आहे हे आहे नड्स इक्वेशन. या पद्धतीनं तुम्ही अनेक असे प्रॉब्लेम सोडवू शकता. पुस्तकात अजून एक सोडवून दिलेलं आहे 5.11 एक्झाम्पल आहे, ते सुद्धा तुम्ही सोडवा. बाकीचे अजून जे काही असतील प्रॉब्लेम ते मी तुम्हाला यामध्येच होमवर्क म्हणून मी या ठिकाणी सेंड करेन, तर ते सुद्धा सगळ्यांनी काय करा, सॉल्व करा. तर हे आहे नड्स इक्वेशन. याचं बघितलं आपण तर वेटेज म्हणाल तर पडतं परीक्षेमध्ये 100% पडतं. एकतर MCQ किंवा 1 मार्काच्या प्रश्नामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला विचारला जाऊ शकतो. मग नॉर्मल फॉर्म्युला म्हणलं तर हा लिहा, 25 डिग्रीला म्हणलं तर हा लिहा, किंवा याच्यावरचं सर्रास पडणारे असतात प्रॉब्लेम्स, किंवा एखाद्या रिॲक्शनचं तुम्ही नड्स इक्वेशनमध्ये कन्वर्जन करा. तर अशा प्रकारे हा जो आहे तो नड्स इक्वेशन आहे. सगळ्यांनी व्यवस्थित करा. थोडंसं पाठांतरच करायचं आहे, हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे, हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. किंवा ज्यावेळेस आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काढतो, जसं की इथं आपण काढणार आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, तर E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड या पद्धतीनं काढायचं आहे. असेच प्रॉब्लेम जास्त पडतात या प्रकारचे, त्याची प्रॅक्टिस आपल्याला सगळ्यात जास्त करायची आहे. तर आता आपण एवढं बघूया, इथं थांबूया आपण. तर ह्याची प्रॅक्टिस सगळ्यांनी करा. पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला गिब्स फ्री एनर्जी याचे एक रिलेशन आहे तेही तुम्हाला मी या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन. तात्पुरतं आपण इथं थांबूया. थँक्यू.